नमस्कार. आर्ट सर्कल रत्नागिरीच्या 33 वाचन वसा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेले अडीच आठवडे आपण हा वाचन वसा घेतलेला आहे. नवनवीन पुस्तकांची ओळख आपण करून घेत आहोत. वेगवेगळे लेखक येऊन या मंचावरती आपल्या सर्वांशी संवाद साधत आहेत. ह्या उपक्रमाचा एक महत्वाचा उद्देश जो आमचा आहे तो लेखक आणि वाचक ह्या दोघांमध्ये एक संवाद साधावा. बरेचदा वाचक म्हणतात की आम्हाला नवीन पुस्तकं काय आलेली आहेत ती कळत नाहीत, त्यांची आमच्यापर्यंत माहिती पोहोचत नाहीत. आणि त्याच वेळेला लेखकांचं म्हणणं असं असतं की आम्ही वाचकांना माहितीच नसतं पुस्तकं किती आली आहेत किंवा काय वगैरे. तर हे यामध्ये एक आपण काय म्हणतो दुवा होण्याचं काम करत आहोत. त्याच वेळेला बऱ्याच जणांना बऱ्याच उभरत्या लेखकांना प्रश्न असतो की लिहायचं कसं, कसं पब्लिश करायचं किंवा काहीही. अनेकांना लेखकांना प्रश्न विचारायचे असतात. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये उपक्रमामध्ये आमचा हा छोटासा सहभाग आहे. आणि म्हणूनच माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की जर तुम्हाला लेखकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर इथे फेसबुक लाईव्ह चालू असताना तुम्ही विचारू शकता. आणि त्याच वेळेला आपण ज्या वेळेला ऑफलाईन आहोत म्हणजे आपले व्हिडिओ आहेत पेजवरती आजपर्यंतच्या झालेल्या प्रत्येक उपक्रमाचा, अभिवाचनाचाही आहे आणि अर्धा तास लेखकाचा खास या सदराचाही आहे. त्या सदरामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील त्या लेखकाला तर ते कमेंट्स मध्ये विचारा. आम्ही ते त्या लेखकांपर्यंत घेऊन जाण्याचा आणि तुमच्यापर्यंत उत्तरं पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आज आपण पंगतीतलं पान ही अविनाश कोल्हे लिखित कादंबरीचं अभिवाचन आपण केलं. लेखन ही प्रक्रिया इतकी व्यामिश्र आणि गुंतागुंतीची आहे ना की ज्या वेळेला एकच विषय असतो, एकच पॉइंट असतो, पण तुम्ही जर तो दोन वेगवेगळ्या लेखकांना दिला वाचायला किंवा लिहायला तर त्या प्रत्येक लेखकाचा त्याचा जो मुद्दा असेल किंवा पर्स्पेक्टिव्ह असेल तो वेगळा असेल. किंबहुना त्याच लेखकाने जर वेगळ्या कालखंडामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये त्याच विषयावरती लिहिलं तर तेही वेगळं असेल. एक खूप फेमस वाक्य आहे, नो मॅन एव्हर स्टेप्स इन द सेम रिव्हर ट्वाइस फॉर इट्स नॉट द सेम रिव्हर अँड ही इज नॉट द सेम मॅन. कारण आपला भोवताल बदलतो, आपली व्यवस्था बदलते आणि आपण पूर्णपणे बदलतो. त्याच वेळेला लेखक मनामधूनही वाढत असतो, अधिकाधिक प्रगल्भ होत असतो. तर ह्या सगळ्या लेखन प्रक्रियेमध्ये आपण ज्या वेळेला नवीन नवीन लेखकांना भेटतो आहोत त्यावेळेला प्रत्येकाकडनं हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आजची जी कादंबरी आहे पंक्तीतलं पान ही ह्या दृष्टीने एक खूप वेगळा प्रयोग आहे. ह्याचं कारण असं की हिंदू ही भालचंद्र नेमाड्यांची अतिशय महत्वाकांक्षी कादंबरी, मराठीच नाही तर मला वाटतं भारतीय साहित्यामधला हा मानाचा मापदंड आहे. आणि त्या कादंबरीच्या एका उपकथानकाला घेऊन त्यावरून पूर्ण कादंबरी, एक वेगळी कादंबरी, म्हणजे त्याचा सिक्वेल नव्हे, प्रिक्वेल नव्हे किंवा त्याचाच भाग नव्हे, पण एक उपकथानकाची स्वतंत्र कादंबरी करणं हा एक वेगळा प्रयोग ह्या पंक्तीतलं पान ह्या कादंबरीने केलेला आहे. आणि त्यामुळे ह्या मूळ कादंबरीचा आणि कादंबरीचा एक भाग म्हणून मूळ कादंबरी आहेच, पण त्याच वेळेला ही एक स्वतंत्र आणि तितकीच प्रगल्भ कलाकृती देखील झालेली आहे. पंक्तीतलं पान ही कादंबरी आता आपण ज्या वेळेला ह्याचं अभिवाचन ऐकलं, ऋषिकेश शिंदे या आमच्या रत्नागिरीच्या अत्यंत होतकरू नाट्य अभिनेत्याने हे अभिवाचन केलं. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर ऋषी सध्या गाजतोच आहे, पण अभिवाचनाचा हा त्याचा अनुभव थोडासा वेगळा होता, पहिल्यांदाच तो करत होता. तर ऋषी जॉईन झालेला आहे आपल्याला. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. थँक्यू सो मच नंदिनी देसाई ताई. आणि आर्ट सर्कलचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला अभिवाचन करायला संधी दिली. आणि खास करून मॅजेस्टिक पब्लिशिंग अवॉर्ड ज्या कादंबरीला मिळालेलं आहे ते पंक्तीतलं पान अविनाश कोल्हे यांनी दिलेलं कादंबरी ती मला वाचायला खूप आवडली आणि खूप छान अनुभव आला मला. अभिवाचन करण्याचं माझी पहिलीच वेळ आहे आणि मग म्हटलं की आपण करून बघायला काय हरकत आहे, म्हणून मी दादाला हो म्हटलं आणि म्हटलं करूया आपण. ऋषी कादंबरी थोड्याच वेळात आपल्याला लेखक अविनाश कोल्हे देखील जॉईन होत आहेत. आपण त्यांच्याशी तर बोलूया, पण दरम्यान
मला तुला विचारायचं आहे की तू म्हणालास की अभिवाचनाचा हा तुझा पहिलाच प्रयोग होता, पहिल्यांदाच तू करत होतास, तर तुला एकंदरीत कसं वाटलं म्हणजे हा पूर्ण आपला हो. उपक्रमामध्ये तू खूप सुरुवातीपासून आहेत आपल्यासोबत, तर तुला कसं वाटलं म्हणजे? अभिवाचनाचा अनुभव मला खूप सुंदर आहे. माझा जो मिळाला आहे तो. सांगायची गोष्ट अशी आहे की बरेचसे नाटक म्हणा, स्किट म्हणा, एकांकिका हे खूप प्रकारे केले, पण अभिवाचन करण्याचा अनुभव माझा पहिल्यांदा आहे. आणि म्हटलं आपण करूया, कारण यामध्ये पुस्तकाचं वाचन सुद्धा होतं आणि या पुस्तकामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्याला स्टेजवर परफॉर्म नाही करायचे, तर आपल्याला वाचून आपल्याला परफॉर्म करायचे असतात. त्यामुळे म्हटलं काहीतरी नवीन असा अनुभव आपल्याला मिळेल असं मी विचार केला आणि म्हटलं की आपण हे करूया. तर गुलाब झांडे पाटील म्हणून या कादंबरीमध्ये नायक आहे. जे कादंबरी वाचताना मला असं अनुभव आला की तो गुलाब मीच आहे की काय असं मला वाटलं. आणि हे खूप सुंदर आहे, म्हणजे खूप सुंदर लिहिलेलं आहे अविनाश कोल्हे यांनी. आणि मला उलट ऍक्च्युली मला पर्सनली भेटावं असं वाटतं. या कादंबरीमध्ये मला खूप प्रश्न आहेत त्यांच्याशी शेअर करायचे आणि खूप किस्से देखील त्यांना सांगायचे आहेत. त्यामुळे ठीक आहे, भेटता नाही हरकत नाही, आपण हो. ओके, कोल्हे सर आपल्याला जॉईन झालेले आहेत. वेलकम सर. आर्ट सर्कलच्या पेजवरती तुमचं हार्दिक स्वागत. धन्यवाद. 30 वाचनाचा या उपक्रमामध्ये आम्ही आज तुमच्या पंक्तीतलं पान या कादंबरीचा एक भाग वाचला. तर ऐकलं कसं नाही. वाटलं तुम्हाला आजचं आमचं अभिवाचन? छानच होतं. ऐकू येतंय? नंदिनी ऐकू येतंय? हो, हो, ठीक आहे. व्यवस्थित ऐकू येतंय सर. ऋषी, अभिनंदन. मनापासून आवडलं मला. तुला त्या कादंबरीचं केंद्र सापडलं असं वाटलं मला. तू महापात्रा, गुलाब या सगळ्यांच्या आवाजातून जे ध्वनिचित्र उभं केले हे वाचकांपर्यंत चांगले गेले असतील असं मी गृहीत धरतो, कारण मला ते मला फार आवडलं. त्यामुळे मनापासून आभार. आणि छान वाचलं. म्हणजे आता तुला हा पहिला प्रयत्न असं वाटत नव्हतं. असं वाटलं की तू व्यावसायिक अभिवाचक आहेस आणि हे 10-20 वेळा केलं असेल, 21वा करतोय. पण आता जेव्हा मला कळलं की तू पहिल्यांदा करतोय, तर मग डबल अभिनंदन तुझं. सर, ही जी आपली कादंबरी होती, पंक्तीतलं पान, ही एका स्पर्धेमध्ये तुम्ही लिहिलेली होती, करेक्ट. हिंदू कादंबरीच्या वर आधारित. तर थोडंसं ह्या बद्दल आम्हाला सांगाल का? आणि तुम्ही खास करून हे उपकथानक का निवडलं? आणि ह्याच्यावरती ही पूर्ण कादंबरी रचण्याचा हा तुमचा अनुभव कसा होता? करेक्ट. जुलै 2018 त्या ललितच्या अंकामध्ये जाहिरात आली होती. त्याचं शीर्षक होतं हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा. कादंबरी लिहायची होती नंदिनी, कथा नाही. 3-4 हजार शब्दाची 40-50 हजार शब्दांची कादंबरी लिहायची होती आणि 6 महिन्याचा वेळ दिला होता. 31 डिसेंबर 2018च्या आत तुम्हाला तुमची एंट्री सादर करायची होती. आता मी 2010 साली आलेली हिंदू तेव्हाच वाचली होती. तेव्हा वाचकाच्या भूमिकेतून वाचली होती. आता जेव्हा मी वाचायला घेतली, ती लेखक वाचक या दुहेरी भूमिकेतून वाचायला घेतली. त्यामुळं आणि स्पर्धेची अटी तशा फार स्पष्ट होत्या. तू जसं म्हणाली तसं सिक्वेल लिहायचं नाही, प्रिक्वेल लिहायचं नाही. परीक्षक समितीचा असा आग्रह म्हणा, दावा म्हणा होता की हिंदूमध्ये अनेक उपकथानकं पसरलेली आहेत. त्यातलं एखादं उचलायचं एंट्री पॉइंट म्हणून, ट्रिगर ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यावर ते घेऊन स्वतंत्रपणे कादंबरी लिहायची. हे म्हणशील तर फार विचित्र त्याचं आव्हान होतं. कारण कादंबरी लिहितो, कविता करतो, नाटककार लिहितो. पण जर मी तुम्हाला कोणाला सांगितलं तुम्ही नाटकात लिहात म्हणून तुम्हाला ऋषीला समजू शकेल, मी तुला सांगितलं हॅमलेट वाच आणि हॅमलेटवर आधारित नाटक लिही. हॅमलेटचा पूर्वार्ध पण लिहायचं नाही. हॅमलेट शाळेत काय करत होता, नापास झाला होता का, की हॅमलेटच्या उत्तरातही लिहायचं नाही. हॅमलेटचं लग्न झालं का, त्याला मुलं किती होती, मग त्याचा जो राजा झाला का. हॅमलेट मधलं एखादं कथानक उचलायचं की हॅमलेटला आपल्या आईच्या चरित्राचा संशय येतो, की आपल्या हॅमलेटला आपल्या काकाचा संशय येतो.
एवढंच. हे वन लाईनर, ज्याला आपण वन लाईनर, ते घेऊन त्याच्यावर एक 50-60 हजार शब्दांची कादंबरी लिहायची. तर हे मला वाचताना, हिंदू वाचताना आणि जाणीवपूर्वक जगत असताना असं जाणवत होतं की जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता हे आपण एक करून ठेवलेलं आहे आणि ते एकेकाळी त्याचे एक होते सुद्धा. पण 1.5-200 वर्षाच्या प्रयत्नामुळं आज आपण असं ठासून म्हणू शकतो बऱ्यापैकी की अस्पृश्यता गेली, बऱ्यापैकी गेली. सगळे पूर्णपणे गेली असं म्हणणार नाही मी, पण जातीयता नाही गेली. जातीयता म्हणजे अस्पृश्यता मायनस जातीयता, म्हणजे जाती व्यवस्था, आणि ती त्याचा क्रिटिकल इश्यू येतो लग्न. बाकी रोटी व्यवहार सुरू आहेत, कोणी तसं आता म्हणत नाही, पण बेटी व्यवहार करताना अजून सुद्धा आपण आपला आहे की दुसरा आहे, म्हणजे तो खालचा असेल वरचा असेल हा मुद्दा सुद्धा नसतो, आपला आहे की नाही एवढंच, हा स्टार्टिंग पॉईंट असतो. हे आपण गेली अनेक वर्ष बघतोय. आता मी 62-63 वर्षाचा आहे, 40-50 वर्ष डोळे उघडून बघतोय, तर आजूबाजूला बघितली असं वाटायचं की म्हणजे अस्पृश्यता गेली, रोटी व्यवहार सुरू झालेला आहे. कोणी कोणाच्या घरी जेवतो, कोणाच्या मनात जातीचा अंश सुद्धा उरलेला नसतो. कोणी कोणाच्या घरात, ते गुलाबच्या कादंबरीमध्ये सुद्धा त्याचे ब्राह्मणेतर मराठीतर मित्र सरळ त्या घरात येतात, घरी जेवतात, जातात. तिथे सुद्धा जी 2001ची कादंबरी आहे, 1901ची असती तर मला अस्पृश्यता दाखवावी लागली असती. 1801ची असती तर आणखी तीव्र अस्पृश्यता दाखवावी लागली असती. 1701ची असती कादंबरी तर आणखी तीव्रपणे हे दाखवावी लागली असती. त्या काळाचा संदर्भ हा त्याच्यात पक्का आहे की ऑक्टोबर 2001 मध्ये कादंबरी सुरू होते हाँगकाँगच्या कॉन्फरन्स पासून, ती मे 2002, म्हणजे 8 ते 9 महिन्याचा काळ आहे. त्यात फ्लॅशबॅक्स वगैरे आहेत, पण काळाचा जर भान ठेवलं तर 8 ते 9 महिन्याचा तो काळ आहे आणि तो 21व्या शतकातला आहे. त्यामुळे 21व्या शतकात तो त्याचं लोकेशन्स बघा. सुरुवाती 16 वर्षी गावी आहेत, मग पुण्यात 3 वर्ष आहेत, 5 वर्ष, मग मुंबईत 2 वर्ष आहे आणि सध्या तो दिल्लीत आहे. म्हणजे त्याच्या 22-24-25 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 4-5 म्हणजे 12 घाट का पाणी पिया आहे. म्हणजे गावाचं तर आहेच, पुण्याचं आहे, मुंबईचं आहे, शिवाय आता देशाच्या राजधानीत आहे तो, दिल्लीत आहे. दिल्लीत, हे कृपया समजून घ्या, म्हणजे दिल्लीपेक्षा मोठं गाव, महत्वाचं गाव मुंबई भारतात नाही आहे ना. तर अशा ठिकाणी तो आज स्कॉलरशिप घेऊन आलेला आहे, आईवडिलांच्या पैशावर नाही, बकायदा एक स्कॉलरशिप. जितके JRF नावाची स्कॉलरशिप असते ती बऱ्यापैकी प्रतिष्ठित असते, ती 25-30 हजार रुपये महिन्यात देते तुम्हाला, 4-5 वर्ष अति प्रतिष्ठेची. म्हणजे तो साधा सुद्धा विद्यार्थी नाहीये, त्याच्या मागे स्कॉलरशिपचा लेबल आहे. असा गुलाबला जेव्हा तो दिल्लीत जगायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या लक्षात आहे की आपण जे खूप वर्ष गृहीत धरलेलं असतं की आपलं घर आहे, आपला वाडा आहे, आपली जमीन आहे, यातला आपला एवढा हिस्सा आहे, आणि त्याचे जसा तो शहरात रमायला लागतो, जसा तो रिसर्चमध्ये रमायला लागतो, तेव्हा त्याच्या लक्षात आहे की आता तो गावी परत जाऊन शेती करू शकत नाही. आता तो कृषी संस्कृती जन्माला आला, हो, पण आता कृषी संस्कृती मरणार आहे का तो? नाही. नाही इज अन अर्बन मॅन, इज अ मेट्रो अर्बन मॅन, म्हणजे मेट्रो सुद्धा नाही, अर्बन म्हणजे मेट्रोपॉलिटन याच्यात, कारण त्याला स्कॉलरशिप पाहिजे, रिसर्च पाहिजे, लायब्ररीज पाहिजे, अभ्यासकांची हे पाहिजे, सेमिनार्स पाहिजे. अशा गोष्टी दिल्ली, मुंबई, कलकत्ता सारख्या ठिकाणीच होत असतात. तर आता तो मुंबई किंवा दिल्लीला स्थायिक होईल हे पक्का आहे. यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? तर तो आपल्या वडिलांच्या याच्यातून, जमिनीतून आणि त्याच्या उत्पन्नातून. जेव्हा तिथं त्याला धक्के बसायला लागतात तेव्हा तो सगळ्यांचा पुनर्विचार करायला लागतो. तो दिल्लीला, मुंबईला येतो तेव्हा त्याच्या मनात असं कधी नसतं की जातीत लग्न करावं. इनफॅक्ट तो पूर्ण सगळ्या पुरोगामी तरुणांसारखा सगळ्या पर्यायांच्या साठी खुला असतो. पण जेव्हा त्याला दिसायला लागतं की पर्याय येतच नाहीये, एक अतिशय सुंदर हुशार मुलगी आवडली, ती स्वतःहून म्हणते मी लग्न करणार नाही, पण त्याच्याच असं कोणाशीच करणार नाही. तर एका ठिकाणी असं उल्लेख आहे की अशी मुलगी आपल्याला हँडल करता आली असती का पुढे, जे इतकी करिअरिस्ट, इतकी हुशार, जी सरळ सांगते, म्हणजे जिच्या अग्रक्रम आयुष्यातले पूर्ण पक्के आहे. एक चांगला मुलगा आपल्याला मागणी घालतो पण ती हुरळून गेली नाही, ती नम्रपणे त्याला सांगते गुलाब थँक्यू व्हेरी मच, पण थँक्यू व्हेरी मच, वी कॅन गो फर्दर. हे हे त्या सुलक्षणा याचं ती फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. मला असं वाटतं की सुलक्षणाने हो म्हटलं असतं पुढची कादंबरी उभीच राहिली नसती. त्या सुलक्षणाचा नकार तो सुद्धा अत्यंत प्रेमाने दिलेला, म्हणजे तिला गुलाब मित्र म्हणून आवडतो, प्रियकर म्हणून आवडतो, पण तिच्या सध्याच्या चौकटीत आणि 15-20 वर्षाच्या चौकटीत, असं की 1 वर्ष 2 वर्षाचा प्रश्न आहे, ती त्याला सरळ सांगते 40 पर्यंत मला लग्न करायची इच्छा नाही. पुढचं कोणी बघितलंय गुलाब, कशाला थांबतो तू माझ्यासाठी? मग आता काय करायचं? आणि शिवाय तिकडे प्रॉपर्टीचा इश्यू निर्माण झालेलाच आहे. त्या अशा याच्यामध्ये तो हळूहळू एका विशिष्ट दिशेने रेटल्या जातो. असं त्या कादंबरीच्या कशी ती कादंबरी उमलत जाते.
सर तुम्ही आता कादंबरीच्या एक ज्याला आपण म्हणतो ना बेसिक पाया कसा रचला वगैरे तुम्ही सांगितलं कॅरेक्टर्स प्रचंड हा. इंटरेस्टिंग आहेत त्याच वेळेला ती आजच्या काळातली कॅरेक्टर्स आहेत पण एवढा सगळा हा डोलारा हा. रचताना त्याच्या मागे एक दुसरं सशक्त कारण असं होतं की तुम्ही स्वतः अभ्यासक आहात तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणावरती खरं तर तुमचं काम चालू आहे पण तरीही भारतीय समाज व्यवस्थेबद्दल तुझा फार सूक्ष्म अभ्यास आहे तर त्या ह्याच्यामधून तुम्हाला नक्की काय जाणवलं आणि ते तुम्ही कादंबरीमध्ये कशा पद्धतीने वापरलं भारतीय समाज व्यवस्थेची आपली वैशिष्ट्य अधिकृतरित्या मी समाजशास्त्रज्ञ नाही मी समाजशास्त्रात अभ्यासक नाही मी मॅनेजमेंटचा अभ्यासक आहे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासक आहे कायद्याचा अभ्यासक आहे म्हणजे MBA MA LLB त्याच्यामुळे MA सोशिओलॉजी आहे का नाही डॉक्टरेट आहे का नाही पण आपला समाज समजून घ्यायला सोशिओलॉजीचीच गरज लागते असं नाही तुम्ही डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं तुम्हाला दिसतं काय चाललंय बरं मी आता लहान नाही ना हे जर 20-22 दिलं असतं तर माझा अभ्यास आपण हे आता 60 वर्षाचा माणूस जर लिहितो तर 60 वर्षाचा अनुभव त्याच्यात उतरणारच हे एक त्याच आहे आणि भारतीय समाजाचा अभ्यास म्हणजे आपल्या आजूबाजूचा अभ्यास आपल्या रूढी परंपराचा अभ्यास परंपरे आपण समाज म्हणून 5-10 हजार वर्षाचा परंपरा सांगतो इट्स एन्शियंट सिव्हिलायझेशन लिव्हिंग सिव्हिलायझेशन जगात आज फक्त चीन आणि भारत अशा दोनच लिव्हिंग सिव्हिलायझेशन आहेत की नाही बाकीच्या होत्या संपल्या एंका संपली इजिप्शियन कल्चर संपलं मेसोपोटेमिया संपले हे सगळे संपले डेड त्यांचा तुम्ही म्युझियममध्ये अभ्यास करता पण भारतीय परंपरा अजून आहे मी ज्या जमिनीवर उभा आहे नंदिनी त्याला तिथे 10,000 वर्षापासून लोक राहत आहेत मी माझे वडील आजोबा पंडोबा खापर पंडोबा तुम्ही किती मागे जाऊ शकतो हिशोब नाही ना त्याला ते ती आता म्हणून सगळी परंपरा चांगली असते का मुळीच नाही परंपरेत जसं कालानुरूप तो त्या जातीव्यवस्थेमध्ये आणि जसं वाचून दाखवलं की मुलीच्या प्रॉपर्टीचा हक्क आहे आता याच्यात पुढे गडूळपणा आला नालायकपणा शिरला बळजबरी सुरू झाले मारझोड सुरू झाले हे अर्थात आक्षेपार्ह आहे पण हे करता करता तिचा हक्कच नाकारायचा हा काय प्रकार आहे म्हणजे आधुनिकच्या नावाखाली परत तुम्ही पुरोगामी होताय की काय प्रतिगामी होताय की काय हे सगळे माझ्या अभ्यासाचे चर्चेचे विषय होते आणि मला असं दिसायचं की हे कधीतरी सर्जनशील पातळीवर मांडलं पाहिजे म्हणजे समाजशास्त्राची पुस्तक भरपूर आहेत ती फक्त अभ्यासक वाचतात अभ्यासक शिकवतात पण कादंबरी कला हा फॉर्म असा की तो आता बघ ना रत्नागिरीच्या याच्यात तुम्ही आपण चर्चा करतो मी जर असं पुस्तक इंडियन सोशिओलॉजी मध्ये लिहिलं असतं तर लायब्ररी अभ्यासकांनी परीक्षेने केली असती अभ्यासकांनी वाचली असती पण गावोगाव आज जे तुमचं टेलिकास्ट जाते त्याच्यातून मला जो संवाद साधण्याची संधी मिळते हे कलाकाराची ताकद आहे कलेची ताकद आहे की जो अभ्यासक नसलेला माणसाच्या जीवनाशी भेटणारा प्रकार असल्यामुळे कला तुम्हाला लोकांच्या दारात नेते आणि कलेच्या माध्यमातून तुम्ही लोकांशी संवाद साधू शकता तुमची मतं मांडू शकता उलटसुलट होऊ शकतं लोकशाही देशामध्ये नाही का सर कादंबरीचा जो तुमचा फॉर्म आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे पण जसं मी आता तुम्ही म्हणालात की तुम्ही मॅनेजमेंटचे आहात लॉचे आहात किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो अकॅडमिशियन आहात खरं तर पण त्याच्याही व्यतिरिक्त आपण ज्या वेळेला क्रिएटिव्ह रायटिंग करतो सर्जनशील लेखन करतो त्यावेळेला आपल्यावरती कळत नकळत अनेक वाङ्मयीन संस्कार होत असतात तर तुमच्या अशा पद्धतीने तुमच्या लेखन प्रक्रियेला अधिकाधिक वाव देणारे संस्कार कशा पद्धतीने झाले नाही जसे सगळे लहानपणी सुरुवात करतात तसे नाथ माधव योगो जोशींच्या कथा थोडंसं वय वाढल्या 8वी-9वीत आल्यानंतर बपू काळ्यांच्या कथा असा जो टिपी मग गंगाधर गाडगिळ येतात मग जी कुलकर्णी येतात मग नेमाडे येतात मग भाऊपाध्ये येतात मग नेमाड्यांच्या पांडुरंग सांगवीकर म्हणजे सगळ्यांचाच नायक आहे ना तो ही सगळी आपण तेंडुलकरांची नाटकं येतात गोखल्यांच्या कथा येतात मर्ढेकरांची कविता येते दलित साहित्य येतं बाबुरावांच्या कथा येतात ग्रामीण साहित्य येतं आनंद यादवांच्या कथा आहे म्हणजे असं हे सगळं आपण आपल्याही नकळत काही ठरवून वाचत नाही ना असं आनंद म्हणून वाचत असतो आणि तू म्हणाल तसं कळत नकळत त्याचा संस्कार होतच राहतो त्यामुळे हे सारी हमारी विरासत आहे ना हे नाकारतं कसंही हे वाढत वाढत आपण मोठं झालं आणि या सगळ्यामध्ये खोल परिणाम जसा माझ्या पिढीवर आणि नंतरच्या पिढीवरती आहे तो म्हणजे नेमाडे सरांचा पांडुरंग सांगवीकर नेमाडे सरांचा चांगदेव पाटील नेमाडे सरांचा खंडेराव हे सगळे ह्या तिघांची फोटो घेऊन आम्ही मोठं झालं ना एक किस्सा सांगतो असं म्हणतात रशियन कथेमध्ये की शेकाव किंवा गोगल आता माझा गोंधळ होतोय त्याची ओव्हरकोट नावाची कथा आहे जी आधुनिक रशियन साहित्यामध्ये तिला फार मानाचं स्थान दिलं जातं बहुधा चेकाव तर नंतरच्या सगळ्या कथाकारांनी सांगितलं की आम्ही चेकावच्या ओव्हरकोट मधून बाहेर आलो म्हणजे आम्ही सगळे तो
गंगोत्री सारखा आहे, तिथून गंगा सुरू झाली मग वेळ फाटे फुटून पडले. तसे आमच्या पिढीचे लेखक म्हणतात की आम्ही पांडुरंग सांगवीकरचं बोट पकडून मोठे झालो. त्यामुळे त्याची जीवनाकडे बघण्याची वृत्ती, त्याला आलेले अनुभव आणि जे माझ्यासारखे पांडुरंग सांगवीकर सारखे ग्रामीण भागातून ब्राह्मणेतर समाजातून शिक्षणासाठी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या महानगरात आले, त्या लोकांना त्यांचा पांडुरंग सांगवीकर होणं अगदी अपरिहार्य आहे. त्यामुळे ती प्रातिनिधिक कादंबरी ठरते. हे सगळ्या संस्काराचा भाग असतो. त्यामुळे त्याच्यातून जेव्हा मला गुलाब पाटील उभा करता आला, तो अगदी स्वाभाविकपणे आला ना. म्हणजे तो ज्या तऱ्हेने गावावरून खामगावला, खामगावरून पुण्याला, पुण्यावरून मुंबईला, मुंबईवरून दिल्लीला प्रवास सुद्धा तो हा त्याच्या बौद्धिक विकासाचा भाग आहे. आणि त्याप्रमाणे त्याचं कृषी संस्कृतीपासून दूर जाणं होतं. एका टप्प्यावर तो म्हणतो की आता आपण गावी जाऊ शकत नाही, आता आपल्याला मुंबईला दिल्लीलाच राहावं लागेल. तो जर साधा BA झाला असता, शहरात गेला असता, छोटी नोकरी केली असती, परत शेती करायला आला असता, तर पुढची कादंबरी उभी राहिली नसती, कारण त्याची जमीन त्याच्यालाच मिळाली असती. अडचण निर्माण होते की तो शहरात राहायला आतुर आहे, शहरात राहण्याची त्याची गरज होऊन बसलेली आहे आणि त्या शहरात राहायला त्याला जागा हवी आहे. आणि जागा हवी असण्यासाठी त्याला वडिलों पाहिजे प्रॉपर्टीचा आधार आहे, जिथं घाला घालण्यात येतो. अशी ती अत्यंत म्हणाल तर कॉम्प्लिकेटेड आणि म्हणाल तर अतिशय ऑब्विस असा पेच आहे तो पेच तो त्याच्या परीने सोडवतो. आणि हे माझं निरीक्षण असं की मला आता कादंबरी आल्यानंतर जे काय माझे समकालीन समीक्षक मित्र म्हणतात की ही सगळी गोष्ट आपलीच आहे, ही फक्त गुलाबराव धांडे पाटलांची गोष्ट नाहीये. महाराष्ट्रात तुला असे 10,000 लोक मी दाखवू शकतो की जे गुलाबच्या मनस्थितीतून गेलेले आहेत आणि गुलाब सारखाच त्यांनी चॉईस केलेला आहे. म्हणजे तुम्ही शिक्षणाने पुरोगामी होता, मुंबई पुण्याला येता, नोकरी करता, पण आता काय करायचं? आता म्हणजे तुम्ही पूर्णपणे आधुनिक झालेल्या नाही आहेत आणि पूर्णपणे त्या अर्थाने बॅकवर्ड राहिलेली नाहीत. ही सगळी ट्रान्झिशन मध्ये सापडलेली पिढी आहे. त्यामुळे आधुनिक झालेले असता, पुरोगामी झालेले असताना सुद्धा तुम्हाला ती पारंपरिक चौकट त्याच्यात जाऊन बसावं लागतं, असं त्या कादंबरीतून ध्वनित होतं. सर, प्रणव सखदेव आपल्या सोबत आहेत. त्यांनी एक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही कादंबरी वेगळ्या प्रकारचं चॅलेंज होतं, म्हणजे त्याला एक चौकट होती, पण ती चौकट धरून त्या पलीकडे सुद्धा जायचं होतं. तर या आव्हानाकडे तुम्ही एक लेखक म्हणून कसं पाहिलं? नाही, तुला सांगतो की हे जे म्हणजे हिंदू वाचायच्या अगोदरपासून सुद्धा एक लेखक म्हणून आपली निरीक्षणं सुरूच असतात ना. आपल्या बहिणीचं लग्न होतं, भावाचं होतं, स्वतःचं होतं, मित्रमंडळीचं होतं, ते सगळे त्यातले आपण व्यवहार बघतो, बघण्याचे कार्यक्रम असतात, त्याच्यात कसे सुरुवातीला आनंदी वातावरण असतं, मग कसे ताणतणाव निर्माण होतात, हे सगळं आपल्या भावविश्वाचाच भाग आहे ना. म्हणजे कोणी ते गुलाब पाटलाचं भावविश्व हे काय फक्त गुलाब पाटलाचं होत नाही ना. तुम्ही शहरी लोक, तू नंदिनी शहरी आहे बऱ्यापैकी, तुला सुद्धा ते भेटलं असेलच की हा हे मला माहिती आहे, आय कॅन हँडल दिस, मी हे माझं पण भावविश्व आहे ना. तर तसं चॅलेंज होता हे सगळं सर्जनशील पातळीवरती कसं नाही. अनुभव सगळ्यांकडे असतात, सगळ्यांना कडू एव्हरीबडी इज अ रायटर. द ट्रिक इज लाईज इन मेकिंग इट व्हेरी क्रिएटिव्ह अँड व्हेरी सिम्पल. तो खरा चॅलेंज असतो. म्हणजे असं सुचणं हे काही मोठी गोष्ट नाही, कारण ही आपल्या बाजूला घडते. ते कन्व्हिन्सिंग पातळीवर आणि गुलाब समोरचे चॅलेंजेस बरोबर रेखीवपणे मांडून आणि त्याला त्याच्यात बरोबर नेण्याची अपरिहार्यता, म्हणजे आमचे पटवर्धन किंवा भावेसर म्हणायचे या सगळ्यांमध्ये कलात्मक अपरिहार्यता आली पाहिजे, इस्थेटिक इनिव्हिटेबिलिटी. एक आजकाल कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे. त्याचं लेखक काय काही लिहू शकतो म्हणून काही लिहायचं नाही ना. म्हणजे लक्षात घेतले, यातली खोच लक्षात घे, लेखक तू काहीही करू शकतो म्हणून काहीही करायचं नाही ना. त्या सगळ्या त्याच्यामध्ये तर्क जीवनात एक तर्कशास्त्र असतात ना, त्याच्यातूनच ते उमलत गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ती जी त्याची लॉजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे ती व्हावी असा माझा आग्रह होता, आणि ती झाली असं मला वाटतं. की तो सुरुवातीचा हाँगकाँगला रिसर्च पेपर सादर करणारा गुलाब, जिथून कादंबरी सुरू होते, गावी जाताना बऱ्यापैकी हताश आहे, बऱ्यापैकी घाबरलेला आहे की ज्या मुलीशी आपण लग्न करतो तिला नॉनव्हेज येतं की नाही माहिती नाही, त्याला नॉनव्हेज आवडतं की नाही माहिती नाही, तिला मूल होतील की नाही माहिती नाही. मग कशाच्या जोरावर आपण उडी मारतो अंधारात? आणि आता नाही हो म्हणण्याचा वेळ गेलेला आहे. गुलाब गुपचूप आता जायचं, उभं राहायचं तिथं. हे प्रश्न सुद्धा आपल्या अनेकांच्या मनात लग्न ठरल्यानंतर, लग्नाच्या अगोदर येतात की म्हणजे वेर डू आय गो फ्रॉम हिअर. याला उत्तरं नाही आहेत माझी, याला अंधारात उडी म्हणून जुन्या काळापासून म्हणतात ना की अंधारात उडी मारायची असते. ती अंधारात उडी मारायला गुलाब एक प्रकारे हताश होतो, आणि त्याची सगळी स्कॉलरशिप, त्याचे सगळे ते जे आर आहेत, त्याचे सगळे ते चांगलं अकॅडमिक करिअर तिथं त्याला मदतीला येत नाही. ऋषीला एक प्रश्न विचारायचा आहे. ऋषी,
ऐकू येत नाही ऋषी. ऋषी तुझा माईक बंद आहे. हा, ओके. ऋषीचा माईक बघा नंदिनी, ऋषीचा माईक ऋषीने परत माईक ऑफ केलाय. हा, ऋषी आता माईक ऑन आहे तुझा, बोल बोल बोल. हॅलो सर, नमस्कार. सर्वप्रथम तुमचं खूप खूप नमस्कार. अभिनंदन की तुम्ही लिहिलेल्या कादंबरीला मॅजेस्टिक पब्लिशिंग अवॉर्ड मिळाला तुम्हाला. हा, आणि त्याबद्दल ऐकू येत नाही नंदिनी. हॅलो सर, नंदिनी. तुम्ही बुलढाणा, आवाज तुटतोय, आवाज तुटतोय. ऋषी तुझा आवाज क्लिअर येत नाहीये. एक शब्द ऐकू येतो, 4 शब्द ऐकू येत नाही. मला वाटतं काहीतरी बहुतेक त्याच्या साईडने नेटवर्कचा प्रॉब्लेम हॅलो सर, असावा. आता येतोय? नाही. सर, ऋषीच्या नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम दिसतोय, तो पुन्हा जॉईन होईल आपल्याला. हा. दरम्यान मी सर तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारून घेते. बिलकुल. आपण हिंदू कादंबरीबद्दल बोलतो आहोत, हो. नेमाड्यांच्या लेखनाबद्दल बोलतो आहोत. तर मुळात हिंदू कादंबरी ही जी इतकी भव्य कादंबरी आहे, त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगू शकाल का? नाही, त्याच्यात नेमाडे सरांनी शिवधनुष्यच उचललंय ना. एवढं मोठं लिहायचं आणि एवढा काळ याचा घ्यायचा, इतकी पात्र, त्यांचे परस्पर संबंध, जे वाचकांना अक्षरशः एका टायमाला धाप लागायला लागते की बापरे कुठं चाललंय हे सगळं. हे पार दाडो संस्कृतीपासून तर आधुनिक काळापर्यंत. आणि हे सहज कसं असतं, हे सगळे हुशार लेखकाचे काय म्हणतात गुण असतात की त्यांनी नायकालाच आर्किओलॉजिस्ट केल्यामुळं ते कन्व्हिन्सिंग होतं ना. आता इथं त्याचप्रमाणे गुलाब धांडे पाटील हा समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं त्याला जातीव्यवस्थेचा अधिकृत अभ्यास करावाच लागतो. हे जे सगळे लेखकाचे हे असतात मोठेपणा, त्याच्यात त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे तो हिंदू कादंबरीचा स्पॅनच फार मोठा होतो आणि ती आपल्याला असं विश्वरूप दर्शन झाल्यासारखं दिसतं. आणि त्याच्या अनुषंगाने कवी असलेल्या नेमाडे सरांची अतिशय पोएटिक भाषा हे तर त्यातला बोनस आहे. म्हणजे काही काही ठिकाणी असं की 2-3 वाचावं, इतकं ते असं इमोशनल लिहितात की हिंदू सारख्या त्या सगळ्या चर्चात्मक कादंबरीमध्ये असे इमोशनल टचेस देणं ही खास सरांची खासियत आहे. कोसलामध्ये बघा, बिडारचा उत्तरार्ध बघा, शेवटची पानं 1.5 पानं बघा, अतिशय कसून लिहिलेली असतात. हे जे नंतरची 3 कादंबरी आहेत, बिडार, दरीला, जूल, याचे शेवटचे 2 पानं अभ्यास म्हणून वाचली पाहिजे. इतके टाईट लिखाण केलंय की असं वाटतं की खूप काम करून याच्यावर अगदी असं बंद मांडलेलं आहे वाचकांसमोर की आता इथून वाचक कादंबरी बाहेरच पडेल, रेंगाळणार नाही तू, इतकी ती काम करून केलेलं लिखाण आहे. ते तिथंच लेखनाचा रियाज दिसतो, कष्ट दिसतात, स्वतःच्या कामावरची निष्ठा दिसते. हा ऋषी ऐकू येते आता? ऋषी? यस सर, माझा आवाज येतोय का? हा. येस सर, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन यासाठी की मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचा तुम्ही लिहिलेल्या कादंबरीला पुरस्कार मिळाला आहे. आणि ही कादंबरी मला वाचायला मिळाली म्हणजे हे खूप मोठं भाग्य असं मी समजेल. हे नंदिनीचं श्रेय, हे सगळं नंदिनीचं श्रेय, तिने मागून घेतली कादंबरी. नक्कीच नंदिनी ताईची सुद्धा क्रिया आहे, वाटा आहे. आणि खूप सुंदर प्रकारे तुम्ही लिहिलेली आहे ही कादंबरी. म्हणजे ऍक्च्युली समाजातील ताणतणाव, अकॅडमिक, गुलाब धांडे पाटील या नायकाचं अकॅडमिक जग आणि व्यावहारिक जग याच्यामध्ये जी दरी आहे, तसंच स्त्री पुरुष यांच्यामध्ये नात्यांमधील जी फीड आहे किंवा हुंडा हा जो प्रकार आहे, म्हणजे लग्नामध्ये जे हुंडा प्रकार ज्या प्रकारे तुम्ही वर्णन केलेले आहे, म्हणजे मी आत्ताच वाचलं की अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेमधली गुलामी संपवली, पण ती कशासाठी
की देश तुटू नये यासाठी की ती गुलामी संपू नये यासाठी. हं. हे जे छोटे छोटे मुद्दे म्हणजे खूप सुंदर प्रकारे तुम्ही लिहिले आहेत आणि असं एका सर्टन पॉइंटला वाटतं की तो गुलाबखांड पाटील मीच आहे की काय थँक्यू. असं ही वाटतं. अल्टिमेट कॉम्प्लिमेंट आहे. अल्टिमेट कॉम्प्लिमेंट आहे ऋषी. प्रत्येक लेखाला असं वाटतं आपलं लिखाण लोकांनी आयडेंटिफाय करावं, त्याच्याशी नातं जोडून घ्यावं. ते जर तुला झालं असेल तर व्हॉट एल्स कॅन ऑथर कॅन एक्सपेक्ट. नक्कीच नक्की. कारण प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वळणावर अशी एक अनुभूती देऊन जातं तुम्ही लिहिलेली कादंबरी. आणि तुम्ही सुरुवातीला जसं उल्लेख केलात की तुम्ही बुलढाणा जिल्ह्यामधल्या खामगाव या गावामध्ये तुम्ही आहात. तर मग म्हणजे असं कसं लिहावंसं वाटलं तुम्हाला की ही कादंबरी म्हणजे कसं लिहिणं असं कसं सुचलं तुम्हाला ऍक्च्युली? सुचलं असं म्हणजे काय की एक तर स्पर्धेत भाग घ्यायचा होता. त्याला डेट 6 महिन्याचे. बरं त्याच्यामध्ये मी 1-2 मुलाखती सांगितलंय की जेव्हा ती जाहिरात बघितली मी जुलैमध्ये तेव्हा ते वाचल्याने सोडून दिले. हे आपण हिंदीत म्हणतो ना, इसमें हात नाही डालना भाई, बडा बात आहे. हे गळ्याशी आपल्या. त्यामुळे ते सोडलं. नंतर एक दिवशी सहज काय वाटलं कोणाला माहिती, सकाळी उठून 1000-1200 शब्द लिहून काढले. 2 दिवसांनी वाचले तर वाटलं की हे जमू शकेल बरं का. म्हणजे याच्यात जरा विचार केला तर जमू शकेल. आणि मग लिहिता 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 आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की जवळ 90-92 हजार लिहून काढले होते शब्द. पण आमच्या गुरु स्वतःच्या लिखाणावरती वस्तुनिष्ठपणे काम करून काटछाट करून त्याला सुबक आकार देता आला पाहिजे. स्वतः सेल्फ. तर त्यामुळे 92,000-95,000 शब्दांची कादंबरी शेवटी 45,000 शब्दामध्ये बसवली. म्हणजे जवळजवळ जेवढी काटली त्याच्यापेक्षा कमी छापली. बरोबर. 80,000 छापली. इथं तसं झालेलं नाही. जेवढी कापली त्यापेक्षा छापली ती कमी आहे. हे का साहित्याकडून अपेक्षा, चांगल्या साहित्याचे वाचन, तसे गुरूंचे संस्कार की हा तुकडा खूप छान आहे पण हा कादंबरीच्या मुख्य आशयाला फटकून वागतोय. हा आशयापासून दूर नेतोय. हा बाजूला काढ. हा चांगला आहे. इथं चांगला नाही आहे तो. इट्स गुड बट नॉट हिअर. कट इट. हे पात्र हे छान आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, पण हे वाचकांना दुसऱ्या मार्गाने येतं. बाहेर काढ याला, हात धरून बाहेर काढ, परत फिरणार मी. असं जे लिहून झाल्यानंतर करावं लागतं ते करण्यासाठी मी मुद्दा वेळ ठेवला होता. मी जाहिरात कंपनीमध्ये होतो, ऍड फिल्म बनवायचो. प्री प्रोडक्शन मीटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन मीटिंग इथं खरी फिल्म बनते. शूटिंग 2 तासात करून ठेवतात, त्याच्यावर 30 सेकंदाची फिल्म उचलायची असते तुम्हाला. तर त्या सगळ्यामधून जास्त मिनिंगफुल व्हिज्युअल कुठले आहेत, जास्त इम्पॅक्टफुल व्हिज्युअल कुठले आहेत, हे तुम्हाला त्या एडिटिंग टेबलवरती बसून ठरवावं लागतं. त्या 2 तासात म्हणजे 20 सेकंदाचं मटेरियल तुमच्या हातातून, त्यातून तुम्हाला 30 सेकंद बाहेर काढायचे असतात की हे 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 घे. तर लिहिताना तुम्ही वाटेल तेवढं लिहून ठेवा म्हणा, पण जेव्हा त्याला आकार देता त्या हे बाहेर काढ, ते बाहेर काढ, इथं हा प्रसंग ढिला पडतो, इथं हे कर, ही उडी जोरात होते, वाचक इथं गडबडू शकतो, इथं आणि काहीतरी पूल बांध, त्याच्यावरून ह्या प्रसंगातून वाचक तुझ्यावर त्या प्रसंगात सफाई येऊ शकतो. हे सगळी कारागिरी क्राफ्टिंग आहे. हे तितकंच महत्वाचं आहे जितकं महत्वाचं आहे. म्हणजे असं मला शिकवलं की 1% इन्स्पिरेशन 1% इन्स्पिरेशन 1% आणि 99% पर्स्पिरेशन पर्स्पिरेशन निघतो. घाम काढावा लागतो. तेव्हा उत्स्फूर्तपणा वगैरे हे बोलायला ठीक आहे. उत्स्फूर्तपणा काही 90,000 शब्द उत्स्फूर्तपणे लिहू शकत नाही. उत्स्फूर्तपणे हायकू लिहू शकाल, एखादी 10-12 ओळ लिहू शकाल, पण 90,000 शब्दांची कादंबरी कशी लिहाल? तिथे उत्स्फूर्तपणा वगैरे नाही चालत. ते एक तुमच्या दिशा असते, काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं लेखक म्हणून, आजूबाजूला दिसत असतं. आणि इथं तर प्रणव सखदेवला उत्तर देतोय मी, इथे तर टार्गेट सरळ क्लिअर होतं की हिंदू आता ते लिहायचं, स्वतःचं कादंबरी लिहायची कदाचित गोंधळलो असतो, कारण आता कशावर लिहू. पण इथे तर सांगितलं की सखाराम पांडेवरती नाटक लिहायचं बाबा. आता जग क्लिअर झालं ना, सखाराम पांडे वाचायचं, नाटक लिहायचं बस. आणि तुला म्हटलं स्वतः नाटक लिही, तर बापरे मग कशा लिहायचं? पाऊस, मुंबईतली गर्दी, बॉम्बस्फोट, करोना, 50 विषय त्याच्यात असं करण्याचं ते 8 दिवस जायचे. इथं क्लिअर आहे, सखाराम पांडे वाच, त्याच्या नाटक लिही. हा चॅलेंजच नाही, परीक्षकांनीच केलेलं आहे. असं माझं मत आहे. म्हणजे ड्यू ह्युमिलिटी, दिस इज माय ओपिनियन. सर अजून एक प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्ही जसं यामध्ये लिहिलं की अकॅडमिक जग
गुलाब धांडे पाटील यांनी अनुभवलेलं आहे. ते मी एक हा शेअर करतो की मी रत्नागिरीचा मूळचा, माझा जन्म हा सुद्धा इथलाच आणि हा जवळच कॉलेज असल्यामुळे येणं जाणं म्हणजे घर टू कॉलेज, कॉलेज टू घर असं असायचं. हा त्याच्यामुळे मला ते अकॅडमिक जग किंवा बाहेर जाऊन रूम घेऊन राहणं हा म्हणा किंवा तो तो ते मला अनुभवायला नसतं नाही मिळालं. हा हा मला अनुभवायला मिळालं ते कुठे मी बाहेर जेव्हा डिरेक्शनसाठी कॉलेजेस घ्यायचो युथ फेस्टिवलसाठी हा स्किट बसवायची, एकांकिका बसवायची, माईम बसवायची, एकपात्री हम्म, बसवायची. हम्म, ह्या गोष्टी जेव्हा व्हायच्या तेव्हा मग बाहेर जावं लागायचं, बाहेर रूम घेऊन राहावं लागायचं. परत हम्म, इंजिनियर कॉलेज जे आहे कणकवली मधलं हम्म, SHPA कॉलेज नारायण राणे हम्म. यांचं आहे. तिथे सुद्धा मला ते खूप चांगल्या प्रकारे अनुभवायला मिळालं अकॅडमिक जग. तर मला प्रश्न असा आहे की जसं या नायकाने म्हणजे गुलाब दांडे पाटीलने अकॅडमिक जग अनुभवलं आहे, तसं हा तुम्ही सुद्धा वैयक्तिकरित्या अनुभवलेलं आहे का? हो, आता मी 20 वर्ष प्राध्यापकच होतो. हा. ज्या बरं. दिल्लीचं वर्णन केलं, त्या दिल्लीत मी 10 वेळा गेलेलो आहे. 2-2, 3-3 महिने राहिलेलो आहे. त्यामुळे दिल्ली हा. इज लाईक माय होम. मी 1000 वेळा आणि आज सुद्धा मी दिल्ली जायला तयार असतो. इतकी मला दिल्ली आवडते. तर तो वा जे वा. जे जेएनयू बघतो, तो जेएनयू मी बघितलेला आहे. तिथे 2 वेळा 2 महिने राहिलेलो आहे मी. त्या तिथली जी 24 तास चाललेली लायब्ररी, तिथले ते हे सगळे तसा माझा अनुभवच आहे. मी पहिल्यांदा जेएनयूत गेलो, एक धावता आला की आप सब नए हो, क्या कहते हो, कहाँ से आए हो, कितने देर रहोगे? म्हटलं आयला कोण लायब्ररी तसं बोलतो तुमच्याशी? इथं काय कोणी सांगितलं कसलं पुस्तक पाहिजे, बाहेरवादी डिमांड स्लिप टाक, अगदी त्याचा पूर्ण वेगळा तो अनुभव होता. म्हणून ते गुलाब पाटील म्हणतो की लायब्ररी असते 24 तास, हवं ते पुस्तक पाहिजे ते सगळे तेव्हा मदत करतात आणि अक्षरशः खरं आहे. त्यात एक शब्द सुद्धा हे त्यामुळे अनुभव आणि त्याचा वापर हे ही लेखकाची सिलेक्शन प्रोसेस असते ना, की याच्यातून आता 2 वर्षात 2 वेळा जेएनयूला गेले, ते सगळे काही त्याच्यात टाकू शकत नाही ना मी. त्यातले एखाद्या नाटकाचा प्रसंग आता दिल्लीत गेल्यावर मी किती ते नाटकं बघितलेली आहेत. त्यामध्ये श्रीराम सेंटर वगैरे तसं मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. तिथलं सरकारचं वातावरण ते कसं विस्तीर्ण असतं, कसं छान चहा पितात. मुंबईच्या लोकांना इतकी विस्तीर्ण बघायची सवयच नाही ना. नाही नाही नाही. दिल्लीला तशी भरपूर जागा असते, चांगली चांगली नाटकं होत असतात, इंटरनॅशनल हे असतं. आपल्याला दिल्ली म्हणजे फक्त राजकारणाचं सेंटर वाटतं. मी एक मध्ये लेख लिहिला होता की दिल्ली हे कल्चरल सेंटर आहे. हे येस येस येस. मोठं बौद्धिक सेंटर आहे, हे आपल्याला हो. लक्षात नाही. आपण त्याचं मुंबई इंडस्ट्रियल सेंटर, तर दिल्ली पॉलिटिकल सेंटर असं म्हणतो, विच इज नॉट रॉंग बट इज नॉट कम्प्लिटली राईट आयदर. त्याच्यात खूप मोठं सगळे मोठे मोठे अभ्यासक दिल्लीत राहतात, सगळे मोठ्या हो. मोठ्या सगळे मोठे मोठे सेमिनार दिल्लीत होत असतात. हे सगळं दिल्लीत होत असतं. त्यामुळे दिल्लीला जाणं हा माझा आनंद भाग असतो. त्यामुळे गुलाबला दिल्लीला पाठवणं हे मला मला दिल्लीला जायला मिळालं त्यामुळे वा 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 वा. लेखक पण गेला ना त्याच्या मागे मागे. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधले ज्ञान किंवा काय म्हणतात त्याला की अभ्यास हा. दिल्लीमध्ये आहे. म्हणजे जसं की हो, तुम्ही आता दिल्ली कल्चरल नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, ड्रामा IIT आहे, आहे. जेएनयू हो. आहे, दिल्ली 5 विद्यापीठ आहेत तिथं, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी आहे, नेहरू सेंटर आहे, नेहरू मेमोरियल लायब्ररी आहे. काय नाही तिथं म्हणजे अभ्यासक एवढे आहेत की हिशोब नाही त्याला. हो 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 हो. खरंय, खरंय. येस मॅम. सर, एक प्रश्न मला आता तुम्हाला विचारायचा आहे की एक लेखक आहात आणि त्याचबरोबर तुम्ही एक नाट्य समीक्षकही आहात आणि तुम्ही बिलकुल पाश्चात्य रंगभूमी साधारणपणे इंग्लिश किंवा हिंदी नाट्य ह्यांच्यावरती तुम्ही प्रामुख्याने लिहिता. तर बिलकुल जो मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मराठी रंगभूमी आज जिथे कुठे आहे आणि हा त्याच वेळेला आपली समकालीन इंग्रजी रंगभूमी, भारतीय हा इंग्रजी रंगभूमी ह्या हा दोघांमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो प्रयोगात्मकतेच्या दृष्टीने आणि त्याच वेळेला प्रेक्षकांच्या प्रतिसादाच्या दृष्टीने? बर. आता पहिली गोष्ट म्हणजे मराठी नाट्यसृष्टीविषयी मी बोलू शकणार नाही, कारण मी फारशी मराठी नाटकं बघितलेली नसतात. त्यामुळे तिकडे काय चाललंय हे मला जवळजवळ माहिती नसतं. आता प्रश्नाचा दुसरा भाग तो म्हणजे पाश्चात्य रंगभूमी. त्याच्यात ती सगळी नाटकं इंग्रजीतून येतात किंवा हिंदीत भाषांतरित होतात. म्हणजे त्यामुळे मुंबईतलं अमराठी रंगभूमी हे माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. भारतीय नाटककारांनी तशी कमी नाटकं लिहिली असतात, म्हणजे गिरीश कर्नाड, आपला महेश दत्तानी, बादल सरकार, मोहन राकेश, हे ओरिजिनल इंग्रजीत लिहिणारे महेश दत्तानी सारखे, गिरीश कर्नाडांसारखे अक्षरशः हाताच्या बोटावर मोजता येतील अशी मला नाटककार माहिती आहेत.
त्या नाटकांविषयी ती नाटकं मी बघितलेली आहेत, त्यांची परीक्षणं करतो. पण कसं मी भारतीय ते भारतीय आहे, म्हणजे एक भाषांतराच्या संदर्भातला मुद्दा सांगतो, म्हणजे तुला मी काय म्हणतो ते समजू शकेल. समजा तुला प्रेमचंदची कादंबरी हिंदीतून मराठीत भाषांतर करायची आहे, किंवा आर के नारायणची इंग्रजीतून भाषांतर मराठीत करायची आहे, तू ते भाषांतर जाता जाता करू शकते, कारण ते सगळं भावविश्व तुझंच आहे ना. काय बदलतं? भाषा बदलते फक्त. उसकी शादी नहीं हो रही थी, तिचं लग्न होत नव्हतं, देश का मामला था, हुंड्याचे बडा भाई नाराज था, मोठा भाऊ नाराज होता, पिताजी रिटायर हो गए थे, वडील निवृत्त झाले होते, तू बराबर भाषांतर करू शकते. कारण काय बदललंय? फक्त भाषा बदललेली आहे. ते जे सांस्कृतिक विश्व आहे ते तुझं माझंच आहे ना. तर गिरीश कर्नाडच्या नाटकामध्ये काय होईल, जे मला जवळ ढोबळपणाने माहिती आहे. दत्तानीच्या नाटकात काय येईल, जे ढोबळपणाने मला माहिती आहे. पण एखादं आयरिश नाटक बघितलं, माय गॉड, दॅट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. एखादं जापनीज नाटक बघितलं, त्याचे जे सांस्कृतिक संदर्भ असतात, ही सामुराई ही कॉन्सेप्ट समजली नाही तर तुम्हाला सेवन सामुराई हा अकिरा कुरोसावा सिनेमा समजणारच नाही. आणि सामुराई ही खास जापानी कॉन्सेप्ट आहे. नुसते सामुराई वरून नाट्य जी आली ती तशी का पकड घेत नाहीत, कारण सामुराईचे जे पूर्ण कल्चरल त्याचे रेफरन्सेस आहेत ते आपल्याला माहिती नसतात ना. हाराकिरी, आता हाराकिरी म्हणजे आत्महत्या नाही आहे. हाराकिरी ही खास जापनीज कॉन्सेप्ट आहे. ती त्याचं त्याला वेगळं आशय आहे त्याच्यामध्ये. हे समजून घेणं आणि समजून वाचकांना सांगणं हे मला जास्त चॅलेंजिंग वाटतं. जे फ्यू गुड मेन नावाचं नाटक इथं, आणि मुख्य जे आपलं अजूनही म्हणजे मी फार धाडसी विधान करतो फारसी नाटकं न बघता, अजूनही आपली रंगभूमी बऱ्यापैकी दिवाणखाना, असं घरगुती या टाईपची नाटकं असावीत. तिकडे त्या नाटकाचे विषय जरी बघितले ना तर असं वाटतं की, आणि त्याचं सादरीकरण एक तर ते तसं पाहिलं तर श्रीमंत काम आहे. म्हणजे तिथं मोठे मोठे उद्योगपती तुम्हाला मदत करायला असतात, नाट्य ग्रुप्सला कॉर्पोरेट फंडिंग असतं, डोनेशन्स असतात, त्यामुळे त्यांचं सेट्स म्हणा. आता ते फ्यू गुड वुमेनचा सेट मी बघितला होता, भव्य सेट होता. म्हणजे असं म्हटलं बापरे केवढं हे. आणि दुसरं असं मला दिसतं की त्या रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांना त्या अर्थाने ग्लोबल काम करत असतात. म्हणजे इंग्लंड अमेरिकेला जात असतात, श्रीमंत असतात बेसिकली, गुणी पण असतात अर्थात, एडिनबरा थिएटर फेस्टिवलला जात असतात, परदेशी जात असतात. ते सगळं बघून ते इकडे येतात, नाटकं घेऊन येतात. आणि ती नाटकं जेव्हा भारतीय रंगभूमीवर होतात ती बघायला खूप आनंद मिळतो मला. म्हणजे मी जवळजवळ आता ऋषिकेशला ऐकून मजा वाटेल, मी जवळजवळ 400 नाटकं बघितली असतील अमराठी, आणि त्यातल्या 300 नाटकाची परीक्षणं केलेली आहेत. आणि पुस्तक रूपाने अवेलेबल आहे. म्हणजे हवेत बोलत नाही, त्याचं मी तुम्हाला एक पुस्तक दाखवू शकतो की हे बघ, याच्या 40 परीक्षणं ग्रंथी आहे. त्या पुस्तकाचं नावच आहे रंगभूमीचे आंग्ल रूप, जे दिसतं फॉरेन फेस ऑफ थिएटर. त्यामुळे मराठी नाटकांना म्हणजे कमी लेखतो, तुच्छ लेखतो असं नाही, पण जो आयुष्यात तुम्हाला कमी वेळ असतो, म्हणजे एका आठवड्यात तुम्ही काय काय करू शकाल ते एक नाटक बघू शकाल. तर मग मी बनावटचं नाटक बघायचं का, शिवाजी मंदिरचं नाटक बघायचं का, पृथ्वीचं बघायचं, काही बघायचं. तर मी माझ्या नम्र पातळीवर मला जे योग्य वाटतं ते करतो. आणि जेव्हा माझ्या लक्षात येतं की हे मराठी वाचकांपर्यंत जाणार नाही, तेव्हा मग त्याच्यावर मग मी लेख लिहितो, परीक्षण करतो, काही म्हणा. सर मला वाटतं की खरं तर मराठी रंगभूमीमध्ये जागतिक रंगभूमीपर्यंत जाण्याचं पोटेन्शियल नक्कीच आहे. टॅलेंटेड माणसं आहेत आपल्याकडे, पण जसं तुम्ही म्हणाल की आपण फंडिंग आणि आर्थिक बाबतीत खरंच खूप कमी पडतो. आणि त्याच्यासाठी असं प्रेक्षक जितके जास्तीत जास्त त्याला प्रतिसाद देतील, प्रेक्षकांकडून जेवढा जास्त त्याला हे मिळेल त्या दृष्टीने आपण पुढे पुढे जात जाऊ. आणि ऋषिकेश आपल्या सोबत आहे. ऋषिकेश स्वतः व्यावसायिक रंगभूमीवर नाटकं करतो, त्यामुळे त्याला हे पूर्णपणे मान्य असेल की आपण गुणी लोक आहेत, आपल्याकडे टॅलेंट आहे. त्याचा ते वादच नाही. ती माझी ऑब्झर्वेशन नाहीच आहे. हे सगळे अतिशय मी म्हणजे पूर्णपणे बघत नाही असं नाही ना. आता मध्ये मुंबईचे कावळे बघितलं होतं, आविष्कारने केलेलं, 10 नाटक केलं. काय जोश होता त्या नाटकामध्ये. अलीकडे तो बिचारा वारला, आविष्कारचा महिनाभरावर तरुण नट वारला बघा. त्याचं काम इतकं अप्रतिम होतं की मी माझ्या परीक्षणात माझ्या एका छोट्या कॉमेंटमध्ये असं लिहिलं होतं की याला बघताना दादा कोणती आठवण येते तुम्हाला. इतकी सफाई त्याची देहबोली, ज्या वेगाने तो फिरत होता रंगभूमीवरती, म्हणजे की अप्रतिम. म्हणजे काही कुठल्याही कोणातून कुठल्याही डायमेन्शन मधून मला मराठी रंगभूमीला कमी लेखायचं नाही. फक्त मी नम्रपणे म्हणतो की मी बघितले नाही म्हणून मी बोलत नाहीये. पण आपल्याला अधिकाधिक काय म्हणतात त्याला, जेवढे प्रेक्षक मिळतील
तेवढा प्रतिसाद उत्तम मिळणार आहे. आणि त्यालाच जोडून मी आता तुमच्या अभ्यासाचा विषय म्हणून एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही बिलकुल. आंतरराष्ट्रीय राजकारण ह्या विषयावरती सातत्याने लिहत आहात. आणि सध्या आता राजकारण म्हटलं की आपण काय म्हणतो, आपण आपल्या आपल्या चौकी पकडून ठेवलेल्या असतात प्रत्येकाने. पण आंतरराष्ट्रीय राजकारण हा विषय वेगळा असतो. तो देशाच्या सरकाराचा किंवा पक्षांचा किंवा किंबहुना देशांचाही नसतो. त्याचे धागेदोरे पूर्ण वेगळे असतात, तानेबाने पूर्ण वेगळे असतात. तर त्याचं ज्यावेळेला तुम्ही मराठीमध्ये लेखन करता त्यावेळेला तुम्हाला कसे गमतीशीर अनुभव येतात किंवा तुम्हाला ते कसं सुलभ पद्धतीने करावं लागतं? नाही, त्याच्यात एक मध्ये मी द्वैभाषिक पत्रकार आहे. म्हणजे मी तोच विषय मराठीत लिहितो, तोच विषय इंग्लिशमध्ये पण लिहितो. फक्त मला ते लिहिताना गेली 20 वर्ष जाणवतो की इंग्रजीमध्ये लिहिताना मी 50-60% गोष्टी गृहीत धरून लिहू शकतो. म्हणजे ते इंग्रजी वाचकांची जे समज असते ते गृहीत धरून की 50-60% मी हे आहे, इथून पुढे गोष्ट सुरू करायची. मराठीत लिहिताना कित्येक वेळा अपासून सुरुवात करावी लागते. आणि त्यात काही चूक नाही. आपल्या ओव्हरऑल भाषिक संस्कृतीचं जे काय मर्यादा आहे की आता ही अर्मेनियाची गोष्ट, आता अर्मेनिया कुठे आहे, याच्यात दहावळी गेल्या. रशिया कधी विघटित झाला त्याच्यावर दहावळी गेल्या. आता ते भांडण कशामुळे सुरू झालं त्याच्यावर दहावळी गेल्या. म्हणजे मुख्य मुद्द्याला लिहिण्यासाठी 100 ओळीपैकी माझ्याकडे 20 ओळी उरतात. 70-80% मला तो प्रश्न काय आहे, हा अर्मेनिया म्हणतात, तो देश आहे कुठे जगात, नकाशात कुठे दाखवायचा, इथून सुरुवात आहे. तसं तेलंगणामधले दंगे, तेलंगणा माहिती आहे ना आपल्याला, किंवा बच्चू कडूंचं राजकारण, बच्चू कडू माहिती आहेत आपल्याला, राजू शेट्टीचं राजकारण ते माहिती आहे आपल्याला, कोकणातलं नारायण राणेचं राजकारण ते माहिती आहे आपल्याला. म्हणजे भारतीय राजकारणावरती मराठीत लिहिताना काही अडचण येत नाही, ते सगळं आपलेच भाव आहे. पण जेव्हा देशाच्या सीमेच्या बाहेर जातो, रादर आशियाच्या बाहेर जातो, कारण आपल्याला पाकिस्तान माहित असतो, आपल्याला बांगलादेश माहित असतो, नेपाळ माहित असतो, चीन माहित असतो, श्रीलंका माहित असतो, जपान माहित असतो, हे आजूबाजूचे आशिया आणि साऊथ ईस्ट एशियामधले जग आपल्याला माहित असतात. पण त्याच्या बाहेर युरोपमध्ये, आफ्रिकेत, लॅटिन अमेरिकेत गेलात की मग नकाशापासून सुरुवात करावी लागते. म्हणून मी जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा माझ्या लेखासोबत नकाशा पाठवतो की हा छापा, म्हणजे त्यांना कळेल की हा ज्या अर्मेनियाबद्दल हा लिहितोय तर अर्मेनिया असा आहे बरं का, इथं आहे, आणि हे भांडणाचं स्वरूप आहे हे. त्यामुळे आणि त्याच्यामुळे होतं काय की आता हा अर्मेनियाचा विषय बघ की एक मानवी समूह जातीव्यवस्थेच्या संदर्भात आपण जे बोलतो, दुसऱ्या मानवी समूहावरती अन्याय करतो, त्याचं नाव स्वरूप काही असेल, पण व्हॉट इज द हार्ट ऑफ द स्टोरी की देयर इज अ इनजस्टिस बाय मेजॉरिटी ऑन मायनॉरिटी. नाव दॅट कुड बी इन अर्मेनिया. अमेरिकेत बघा निग्रोंचे काय हाल आहेत. 2-3 महिन्यापूर्वी त्या लॉईडला दिवसा ढवळ्या एका पोलिसांनी नरड दाबून त्याला रस्त्यावर मारला सकाळी 9 वाजता 400-500 लोकांच्या साक्षीनी. हे अमेरिकेत होऊ शकतं ना, कारण ते तिथले मायनॉरिटी आहेत. त्यामुळे मायनॉरिटी मेजॉरिटी हा तिढा एकदा समजून घेतला तुम्ही की आपल्याला खूप काही गोष्टी समजू शकतात. आणि त्याच्यातला पुढचा भाग मी तू न विचारला असला तरी सांगतो की मी चीन मधले मुसलमान याच्यावरती पीएचडी करतोय, कारण मुसलमान चीनमध्ये अल्पसंख्याक आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड अन्याय अत्याचार होत असतात. त्यांना त्यांची भाषा बोलू दिली जात नाही, त्यांना त्यांचा धर्माप्रमाणे वागू देत नाही, त्यांना त्यांची गाणी ऐकू दिली जात नाही, त्यांना चीनी सरकार चीनी व्हावा असं म्हणतात आणि म्हणतात आम्ही चीनी होणार नाही. असा तो तिढा आहे. झिंजियांग नावाच्या प्रांतामधले विगूर नावाचे मुसलमान आहेत आणि त्यांचे मागणे की आम्हाला स्वतंत्र देश पाहिजे, पूर्व तुर्कस्तान. असं हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची गंमत. सर, आपण कायम म्हणतो अर्धा तास लेखकाचा खास, पण कधीच अर्धा तास होत नाही. गप्पा मारत मारत आपण प्रचंड गुंगले जातो त्याच्यामध्ये. पण आज तुमची कादंबरी वाचताना आणि आता तुमच्याशी गप्पा मारतानाही एका वेगळ्या बौद्धिक जगताचा असा परिचय झाला. कारण अकॅडमिशियन बरोबर ज्या वेळेला आपण संवाद साधतो त्या वेळेला तो अनुभव आपल्याला खूप समृद्ध करतो, एनरिच करतो. तर मी मनापासून तुमचे आभार मानते की आर्ट सर्कलच्या ह्या उपक्रमामध्ये तुम्ही सामील झालात, तुमची कादंबरी आम्हाला वाचायला मिळाली. ऋषिकेश, तुझेही मनापासून खूप आभार. मला माहित आहे की तू अतिशय व्यस्त माणूस आहेस,
तू प्रचंड तुझ्या बिझी शेड्यूल मधूनही तू आज इथे आलास आणि आम्हाला आमच्यासोबत गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझेही मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. सो मच. आणि सर खूप प्रभावित झालोय मी तुमच्या लेखनामधून. आणि तुम्ही जे आता मला सांगितलं की तुम्ही या गोष्टीवरती PhD करताय, तर त्याबद्दलही आम्हाला वाचायला, ऐकायला आम्हाला खूप आवडेल. बिलकुल. एक कारण स्वतंत्र सेशन घेऊ युनिक शकतो विषय आपण. आहे. एक स्वतंत्र तासावरचं सेशन घेऊ शकतो त्याच्यावर. त्या नक्की सेशनमध्ये नक्की वा वा. नक्कीच मला नकाशावर मला लागेल तुम्हाला मी. भेटायची लोक इच्छा आहे होती. कुठं, हा प्रांत आहे हरकत कुठं, नाही, आपण बारावाऱ्या का सुरू आहेत वगैरे वगैरे. पाहूया नंदिनी. हो. येस. चुकीचं थँक्यू झालं. थँक्यू. आणि थँक्स अ लॉट सर. थँक्स अ लॉट. येस. बाय येस, बाय. थँक्यू.